अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते काहीतरी नवीन सुरू करण्याची. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक हे आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. जेव्हा एक बीज काळोख्यातून, अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही? आपण आयुष्यात हार मानली तर पूर्ण आयुष्य संपून जातं, पण योग्य वेळी आपण योग्य निर्णय घेऊन योग्य दिशेला गेलो तर संपूर्ण आयुष्य सावरलं जातं. तुम्ही आयुष्यात काय कमावले यावर कधी गर्व करू नका. बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता, जिद्द मालक होण्याची ठेवा. आयुष्यात नोकर होणे काही फार मोठे नाही, पण मालक होणे खूप मोठे आहे. त्यामुळे काहीतरी करा, पण त्यात मालक होण्याची जिद्द ठेवा. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याला अडलं नाही. शेवटी पानांनाही त्याची साथ सोडावी लागली, पण पठ्ठ्यानं बहरणं सोडलं नाही. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीही दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणून मराल यात नक्कीच तुमचा दोष आहे. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गसत दगड आहे. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातील अंतर म्हणजे तुम्ही काय करता. जसं पैज लावायला स्वतःची हिंमत लागते, तसं काहीतरी करायला सुद्धा स्वतःची जिद्दच लागते. स्वप्न मोफत असतात, फक्त त्यांचा पाठलागा करताना आयुष्यात बरीचशी किंमत मोजावी लागते. तुमचाही स्वामींवरती विश्वास असेल, तुम्हीही स्वामी समर्थांना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख सांगतील. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पाऊस मात्र थोडंसं थांबेल याचं बळ नक्की देऊ शकते. त्याचप्रमाणे संघर्ष हे आपल्याला प्रेरणा आणि लढण्याची शक्ती तर देणार नाही, पण त्यामागे जिद्द देईल आणि ती जिद्द आपल्याला आयुष्यात हवी. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीमागे एक मोठी गोष्टी असते. त्याचप्रकारे प्रत्येक समस्येमागे एक विशिष्ट कारण आणि त्याचा अर्थ असतो. तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खातात, आणि जेव्हा ते तलाव कोरडा होतो तेव्हा तीच किडे त्या माशांना खातात. सगळी वेळेची गोष्ट आहे. कोणी मोठा किंवा कोणी लहान नसतो. ज्याची वेळ चांगली तो मोठा आणि ज्याची वेळ खराब तो लहान असतो. पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन. आपल्याला कोणी जर द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी 1 कारण नक्की असते. 1 त्यांना तुमची भीती वाटते, 2 ते स्वतःचा द्वेष करतात, 3 तुमच्यासारखं व्हायचं वाटतंय त्यांना. क्षेत्र कोणतेही असो, प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणे अटळ आहे. ही गोष्ट कोणीही टाळू शकत नाही. बदनामी लोक करतीलच, कारण जे गोष्ट त्यांना जमत नाही ते तुम्ही कराल तेव्हा त्यांची सुद्धा जळते. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट किंवा अस्वीकार केलं असेल तर नाराज होऊ नका. या जगाची रीतच आहे, कारण त्यांना साध्या सोप्या वस्तू वापरण्याची सवय आहे आणि तुम्ही खूप महागडे आहात. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो. पाण्याचा एक थेंब जर हातात पडला तर तो चमकतो. तोच थेंब एखाद्या शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. तोच थेंब असतो, फक्त फरक सोबतीचा असतो. त्यामुळे संगतीवर पूर्ण लक्ष द्या. तुम्ही कोणासोबत आहात, कोणासोबत राहतात आणि कोण तुमच्या संगतीला आहे. लक्षात ठेवा, या पाण्याच्या थेंबाप्रमाणे तुमचं आयुष्य आहे. जर योग्य संगतीत पडेल तर हिरेन मोती व्हाल, आणि जर चुकीच्या याच्यात पडाल तर पूर्णपणे नष्ट व्हाल. एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, पण तुम्ही कधी विचार केला आहे का, तुम्ही त्या मुंगीच्या पायाला चावू शकत नाही. म्हणून जीवनात कोणाला छोटं समजू नका, कारण कदाचित त्यांना जी गोष्ट करायला जमते ते तुमच्या अवकातीत सुद्धा नसेल. लक्षात ठेवा, हे जीवन असे आहे जे तुम्ही कधी विचारसुद्धा केले नाही. या जीवनामध्ये प्रत्येकाला प्रत्येक विशिष्ट प्रकारची कला आहे. माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला काळ लागून जातो. जगा इतकं की तुमचं आयुष्य कमी पडेल आणि हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न एवढे करा की परमेश्वराला सुद्धा देणे भागच पडेल. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर सतत जळते तिला अस्वीकार करू नका, त्यांचे स्वागत करा.
कारण त्यांना स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर भरोसा असतो. त्यांनी जे काही करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये तुम्ही चांगलं केलेलं आहे. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. आयुष्य कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका. ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची गरजच नाही आणि मुळात ज्यांना तुम्ही आवडतच नाही त्यांना स्पष्टीकरण देऊनसुद्धा विश्वास बसणारच नाही. प्रभावाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व प्रभाव पुसून टाकू शकतो. मागे कोण काय बोलते याने तुम्हाला काही फरक पडत असेल तर तुम्ही आयुष्यात खूप मागे राहाल. आयुष्यात पुढे जायचं असेल तर ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरीही हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त 3च कारणे आहेत. एकतर आपण विचार करता कृती करतो किंवा न विचार करता कृती करतो, नाहीतर आपण लोकांचं ऐकून काहीतरी करतो. स्वतःच्या मनाचा ऐका, स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागा, तरच आयुष्यात सफल व्हाल. तुम्ही ठरवलेले ध्येय, त्या ध्येयावर आजपर्यंत लोक हसत नसतील तर ते ध्येय तुमच्या लायकीचे नाही, खूपच लहान आहे. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुम्हाला भुंकणाऱ्या प्रत्येक कृत्याला थांबून दगड मारण्याचा वेळ नाही. तुम्हाला ध्येयाच्या मागे पळायचं आहे, त्यामुळे ध्येयाचा पाठलाग करा, त्या कुत्र्यांचा नाही. जे लोक बोलतात की तुमच्याने नाही होणार, सोडून द्या त्यांना, काहीही गरज नाही त्यांची. स्वामी म्हणतात, जीवनात काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण सतत ठसत राहतात. स्वतःचं मन शांत करायला आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. लक्षात ठेवा, अपेक्षा ही दुःखाचं मूळ कारण आहे. समोरच्यांना माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात. हे जर तुम्हाला जमत असेल तर तुमच्या एवढा स्वाभिमानी आणि चांगला व्यक्ती दुसरा कदाचितच कोणी असेल. प्रार्थना कधीही वाया जात नाही, फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते. लोक घाई करतात आणि जे मिळणार असतं ते देखील गमावून बसतात. जीवनात स्वतःला महत्त्व द्यायला शिका आणि स्वतःचे महत्त्व ओळखा, त्यानुसार लोकांबरोबर वागा. लक्षात ठेवा, वेळ प्रत्येकाची येत असते, वेळ प्रत्येकाची बदलत असते. वेळ तुमचीसुद्धा बदलणार आहे, तुमचीसुद्धा येणार आहे. आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जेव्हा विसरायचं असतं ते विसरूनच जायला लागतं. ही गोष्ट माणसाने नेहमी लक्षात ठेवायला हवी की उंच उडण्यासाठी पंखाची गरज नाही, तर उंच उडण्यासाठी माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढा त्याची झेप जास्त होते. आपल्या अपमानांचा बदला कधीही भांडून घेऊ नका, तर समोरच्याला जास्त यशस्वी होऊनच घ्या. मानवाचा स्वभाव आहे, खूप अवघड आहे. माणूस हा असा व्यक्ती आहे ज्याला काहीही समजत नाही. मानवाच्या नादाला लागाल तर पूर्णपणे बर्बाद व्हाल. स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा आणि आपले काम करत जा. लोकांचा विचार करू नका, हे लोक तर दुसऱ्याला खाली ओढण्यासाठीच बसले आहेत. अशा ठिकाणी कधीही जाऊ नका जिथे तुम्हाला बोलावले नसेल. अशाने तुम्ही स्वतःचे महत्त्व कमी करत आहात. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जा, देवाला फुलवा किंवा फळवा, न दिसणाऱ्या देवाला पूर्ण विश्वास ठेवता, पण स्वतः जे तुम्ही आहात, जे तुम्ही स्वतः आहात त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही. असं कराल तर आयुष्यात बर्बाद व्हाल. लक्षात ठेवा, देवापेक्षा जास्त, लोकांपेक्षा जास्त स्वतःवर विश्वास ठेवा, नक्कीच तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.